नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मोहरमचा कार्यक्रम आटपून घरी निघालेल्या दाम्पत्याला भरधाव कारने उडवले. पती जागीच ठार. हात एक पाय धडापासून 12 फुटांवर जाऊन पडला. खडकेवाडा तालुका कागल येथील दाम्पत्य मोहरमचा कार्यक्रम आटपून शेतातील घराकडे जात असताना भरधाव मोटारीने त्यांना उडवलं. यात पती बाळासाहेब तहसीलदार वय 65 राहणार खडकेवाडा तालुका कागल व चालक वासिम मोहम्मद सोलापुरे वय 45 राहणार निप्पाणी जागीच ठार झाले. अन्य दोघे जण जखमी झाले. अपघात सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास झाला. मुरगुड पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास खडकेवाडा तालुका कागल येथील तहसीलदार व त्यांच्या पत्नी सुगराबी वय 58 घरातील मोहरमचा कार्यक्रम आटपून गलगले रस्त्यावरील शेतातील घराकडे जात होते. खडकेवाडा पुलावरून निपाणीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारी MS03B 8359 ने दाम्पत्यास पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये बाळासह सुमारे 20 फुटांवर जाऊन पडले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. सुगराबी गंभीर जखमी झाल्या. मोटार उलटून झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे मोटार चालक सोलापुरे जागीच ठार झाले. मोटारीतील आमिर आजम गवंडी वय 40 राहणारे निप्पाणी जखमी झाले. अपघात स्थळावरील दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. तहसीलदार यांचा एक हात व एक पाय धडापासून 10-12 फुटांवर जाऊन पडला होता. ते शोधावे लागले. घटनास्थळी रक्ताचा सडा होता. रात्रीची वेळ असल्याने मोटार वेगाने जात होती.